नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। सादर आहे ब्रेकिंग न्यूज। तर काही विरोधातल्या नेत्यांना आता उशिरा ते त्याबद्दल जाग आली की दुबार तिबार असे अनेक नेतेचं बोलायला दुबार तिबार मतदान झालेलं आहे आणि इतके मतदार बोगस आहे। पण ही ज्या वेळेस मतदार यादी प्रसिद्ध होणार होती त्या टायमाला 2/8/2024 ला मी तक्रार केलेली, माझ्याकडे त्याचे पुरावे आहे। 2/8/2024 ला 16/8/2024 ला आणि ह्या तक्रारी करून कलेक्टर आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या लक्षात हा विषय आणून दिला की 43,000 मतदान माझ्या मतदारसंघात दुबार तिबार आहे आणि यांचे फोटो आयडी वगैरे सगळे सेम आहे असं करून तक्रार केल्यावर निवडणूक आयोगाने एक टॅब ओपन करण्याच्या संदर्भात मला 30/8 ला एक पत्र दिलं। ते टॅब ओपन होऊ शकलं नाही। शेवटी मला नाईलाजाने हायकोर्टात जावं लागलं। मी त्याची एक पत्रकार परिषद जळगावला पण घेतली। 43,000 नाव दुबार आहे त्याची पत्रकार परिषद घेतली। ही जळगाव जिल्ह्याला माहिती आहे, त्या काळामध्ये जेव्हा निवडणुकीची तयारी सुरू होती, मतदार यादी प्रकाशित होणार तेव्हा ते सगळ्या जळगाव जिल्ह्याने बघितलं होतं। त्या टायमाला ज्यांनी आता ट्यूट्यू केली आहे त्या ट्यूट्यू वाल्यांनी त्या काळामध्ये का त्याच्यावर परत हरकत नाही घेतली, त्यांना त्या दिवशी का नाही दिसलंय। आता परत झालं सगळं, कोणतरी बोलतोय म्हणून काहीतरी आपण पराभवाचं खापर कोणावर फोडायचं प्रत्यक्ष, तर त्याच काळामध्ये ही तक्रार दिली पाहिजे होती। आज आता माझ्याकडे खूप डॉक्युमेंट आहे, जो बोलतोय ना तिचे दोन स्वतःचे वेगळे आहे। एक कोथळीला आपलं स्वतःचं नाव आहे, मुक्ताईनगरला एक वेगळं स्वतःचं नाव आहे। 2 आयडी वर 2 मतदान केले का, हे पुरावे काढायला लावता का आम्हाला? आम्ही एखाद्या भगिनींच्या संदर्भामध्ये इतक्या स्तरावर जाऊ नये हा विचार करत असतो, पण किमान कुठेही काही निघालं म्हणजे आपण जे तोंड घातलं पाहिजे, काहीतरी बोललो पाहिजे। तर ज्या वेळेस वेळ होती त्यावेळेस बोललं नाही। महाराष्ट्राची निवडणूक असताना तुम्ही महाराष्ट्राच्या स्वतःला जर नेते समजता तर त्याच वेळेमध्ये ही चर्चा झाली पाहिजे, त्याच वेळेस आपल्याला हरकत घेता आली पाहिजे। आपल्या समोर ज्या उमेदवाराने किंवा सन्मानित त्या नावाच्या आमदारांनी तक्रार केलेली होती, मग आपणही सहभाग नोंदवला पाहिजे, निवडणूक आयोगाकडे आपणही तक्रार केली पाहिजे। आता 8 महिन्यांना आपण जागृत झालो। जेव्हा कुठेतरी विरोधात काही लोकांना पराभवाचं खापर या विचार फोडायला लागले त्या टायमाला आपण जागृत झालो, पण असं नसतं। त्या टायमाला आम्ही इतपत नाही, आम्ही महाराष्ट्र उच्च न्यायालयामध्ये जाऊन पण दाद मागितली, पण ते दुर्दैवाने आम्हाला त्या काळात तशी मिळाली नाही। आणि त्याच्या निवडणुकीच्या नंतरही महाराष्ट्र कलेक्टर साहेबांकडे जाऊन की महाराष्ट्र कोर्टाने जो निर्णय दिला होता की निवडणुकीच्या नंतर तात्काळ हे दुबार तिबार नावं डिलीट करावे, या संदर्भात महाराष्ट्र कलेक्टर महोदयांकडे 1-2 मीटिंग मी घेतलेली आहे। ही आता परत सांगण्याची गरज नाही, पण काही लोकांना पराभवाचं खापर फोडायचं असतं आणि मग ते त्या पद्धतीने फोडतात। त्याच्यात विजय झाला तर बोलायचं नाही, पराभव झाला तर बोलायचं। पण त्या काळामध्ये ज्या टायमाला ट्यूट्यू करतोय त्या टायमाला ते तोंडानेच बोलता आलं असं, जास्त बरं झालं असतं, तक्रार करता आलं असतं जास्त बरं झालं असतं। आणि कोणाचे दुबार नाव आहे कोणाचे तिबार नाव आहे आजही मुक्ताईनगरच्या निवडणुकीच्या मतदार यादी आजही आहे, ते आम्ही त्या टायमाला हरकती घेतल्या आहे, त्याचे आजही पुरावे आहे। या सगळ्या गोष्टी असताना कशाला विनाकारण स्वतः ओढून घ्यायची गरज पडते कोणाला, असं मला वाटतं। आणि खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाने पण या दुबार तिबार नावांच्या संदर्भामध्ये अतिशय व्यवस्थित पद्धतीत घेऊन निवडणूक पारदर्शक व्हावी म्हणून प्रयत्न केला पाहिजे। आणि निवडणुकी पारदर्शक होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातून आता परत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका लागणार आहे, त्या टायमाला कलेक्टर महोदयांनी पण हे परत होऊ नये म्हणून हा प्रयत्न केला पाहिजे। कारण निवडणूक आली की मग तुम्ही निवडणुका सांगता की आता करता येणार नाही, पण त्याच्यापूर्वी जेव्हा हे दुबार तिबार नाव असतात त्या टायमाला हे काम करणे गरजेचं आहे। पारदर्शक होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातून आता परत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका लागणार आहे, त्या टायमाला कलेक्टर महोदयांनी पण हे परत होऊ नये म्हणून हा प्रयत्न केला पाहिजे। कारण निवडणूक आली की मग तुम्ही निवडणुका सांगता की आता करता येणार नाही, पण त्याच्यापूर्वी जेव्हा हे दुबार तिबार नाव असतात त्या टायमाला हे काम करणे गरजेचं आहे। तर ते माझी विनंती आहे की जिल्हा निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ते त्या पद्धतीने स्थानिक लेवलवर तशी पडताळणी करून ते नाव कट करावे।